हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा महासरकारी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे. पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन यावर अखेर अंतिम निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता एमपीएससी ग्रुप सी पूर्व परीक्षा ऑफलाईनच होणार असे सांगितले आहे. परंतु परीक्षा पद्धतीमध्ये बदल होणार आहे टप्प्याटप्प्याने आणि ती भविष्यात ऑनलाईन होणार आहे. तर आपण ही ऑफलाईन परीक्षा कधीपर्यंत राहील व ऑनलाईन मध्ये ही कधी रूपांतरित होईल ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, काही दिवसापूर्वी एमपीएससी ग्रुप सी पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीमध्ये पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील असे जाहिरातीमध्ये नमूद होते. मात्र या निर्णयाला अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी विरोध दर्शविला. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. हा निर्णय आपण मुख्यमंत्री ऑफिस यांच्या ट्विटर पेज वरून पाहूयात. चला तर मग हा पेज पाहू. हे आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांचे ट्विटर पेज. या ट्विटर पेज वरती ट्विट केलं आहे की सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत एक बैठक मुंबई येथे घेतली आहे. एमपीएससीच्या काही अध्यक्ष व सचिव यांची या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी मुंबई या ठिकाणी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमधील निर्णय आता आपण पुढे पाहूयात. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक सुरक्षित पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्या दृष्टीने परीक्षा पद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसऱ्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रम हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सुधारणा राबवत संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी. पुढे यामध्ये सांगितलं आहे आणावी आपण कुठपर्यंत आणावी जेणेकरून विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्या अनुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा असे मुख्यमंत्री यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली. यामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की मुख्यमंत्री यांनी असे सांगितले की सध्या जी परीक्षा पद्धत चालू आहे, ऑफलाईन जी पद्धत चालू आहे तीच सध्या तरी ठेवा आणि ऑगस्ट 2027 पासून ही परीक्षा पद्धत ऑनलाईन करा, जेणेकरून एमपीएससीलाही त्यांची यंत्रणा वाढवण्यासाठी वेळ भेटेल आणि विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यासाठी आपल्याला एक वेळ भेटेल असे यामध्ये सांगितलेले आहे. सध्या तरी ग्रुप सी ची परीक्षा आता आपली ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की जे कोणी स्टुडंट आपली प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे ना, त्यांनी खूप प्रामाणिक अभ्यास करा आणि ह्याच वर्षी आपल्याला पोस्ट मिळवायची या पद्धतीने अभ्यास करा. कारण की पुढच्या वर्षीपासून पुन्हा एमपीएससी ऑनलाईन होईल. त्यामध्ये वेगवेगळे बदल सुद्धा होणार आहेत. त्या हिशोबाने आपल्याला खूप चेंजेस करावं लागेल स्वतःमध्ये. परीक्षा फी सुद्धा वाढू शकते. यामध्ये उल्लेख तर नाही, पण एक मी स्वतः सांगत मला असं वाटलं म्हणून की परीक्षा फी मध्ये वाढ होईल
अभ्यासामध्ये चेंजेस होईल. पुन्हा मार्क सिस्टीम कशा पद्धतीने ठेवतात ते हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. म्हणून ह्याच वर्षी आपल्याला एक पोस्ट मिळायला पाहिजे. ह्या पद्धतीनं आपला अभ्यास, ह्या दिशेनं आपला अभ्यास करत राहा. या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एमपीएससीचे तसेच सर्व सरकारी भरतींचे अचूक आणि सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या अपडेटसह.